पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक झाली संस्मरणीय. हजारो मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार, तर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त. येत्या 21 डिसेंबरला लागणार निकाल. पिंपळनेर तालुका साक्री येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रथम निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यापासून तर अर्ज माघारीपर्यंत आणि प्रत्यक्ष प्रचारापासून तर प्रचाराच्या अंतिम क्षणापर्यंत वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी पिंपळनेरकरांनी बघितल्या. विविध आरोप प्रत्यारोप, स्थानिक समस्या, जाहीरनामे, आश्वासने, मंत्र्यांच्या सभा यातून नगर परिषद निवडणूक चांगली संस्मरणीय राहील अशीच परिस्थिती पिंपळनेरकरांनी बघितली. तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर झालेली पक्षप्रवेशाची मेगा भरती अनेकांसाठी लाभदायी तर अनेकांना जिव्हारी लागली. अनेकांची तिकीट कापले गेले तर अनेकांना दिमाखात तिकिटाचे वाटप झाले. त्यामुळे 50-50 अशी परिस्थिती निर्माण झाली. काहींनी बंडखोरी करीत पक्ष बदलून उमेदवारी केली तर काहींनी पक्षश्रेष्ठींचे आदेश मानत आपली उमेदवारी मागे घेतली. प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. सर्वच उमेदवारांनी प्रत्येक प्रभाग व वसाहतींमध्ये कॉर्नर सभा घेऊन व प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवर भर दिला. प्रत्येक उमेदवार आपण जिंकावे यासाठी धडपड करीत आहे. निवडणुकीच्या निकालातून निवडून आलेला उमेदवार हा इतिहास घडवणार आहे व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार पिंपळनेरमधील मतदार राजा असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक पिंपळनेरकरांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. पिंपळनेर शहरात प्रथमच नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान आज मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पिंपळनेरात 71.98% मतदान झाले. पिंपळनेरच्या एकूण 23 मतदान केंद्रात एकूण 71.98% मतदान झाले आहे. शहरातील काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 2 ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया स्थगित झाली. त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने 19 दिवस उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पिंपळनेर नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकतो याकडे पिंपळनेर वासियांचे लक्ष लागले आहे. कुठल्याही परिस्थितीत नगर परिषद आपल्या ताब्यात यावी यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून जोर लावण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ माजवणारे व्हिडिओ, वेगवेगळ्या पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांसह खिल्ली उडवणारे देखील प्रचंड व्हायरल झाले. यावरून प्रत्यक्ष जमिनीवरील प्रचारापेक्षा सोशल मीडियावर AI तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी मिळते जुळते चेहरे असणारे भन्नाट व्हिडिओ वापरून प्रचार करण्यात आला. हे व्हिडिओ प्रचारासाठी अत्यंत प्रभावी ठरू लागले अशी चर्चा चौकात रंगू लागली. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपेक्षा त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या नावावर निवडणूक लढवण्याचा अनेक पक्षांचा प्रयत्न झाल्याने पक्षश्रेष्ठींचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक झाली. नगर परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा दिवस उमेदवारांनी चांगलाच गाजवला. या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत असून अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीमध्ये कडवे आव्हान उभे केले. प्रचारात झालेल्या सोशल वॉरची चर्चा शहरामध्ये चांगलीच रंगली. आगामी काळातील इतर अनेक निवडणुका याच निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहतील अशी वस्तुस्थिती आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी आता 21 डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर पिंपळनेर नगर परिषदेवर कोण झेंडा फडकवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर.